नमस्कार भाऊ बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांनी। सकाळ सकाळ बघा भाजी केली नाही, भाकरी केली नाही, मस्त खाल्लं। मग दिसला का भात भात गच्च भरून त्याची शिक्षा म्हटली नाही, एक पळीवर भात काढला म्हणे, काढला होता बघा। ही आता ही मिरची घालून डबल घाणा करायला लागली। पहिला घाणा काय तर केलता, त्यात मिरची टाकली नाही, पोरं खातेली म्हणून ती भात परतला। आता तिखटाचा परतायला लागली, तिखटाचा म्हणजे मिरची टाकून, कढीपत्ता कोथिंबीर ही घालून कांदा टाकलाय बघा। आता जरा कांदा भाजून घेते म्हणजे पुन्हा मिरची तळायची, तेलात मिरची टाकायची। सकाळ सकाळ म्हणलं ह्याचा नाश्ता बी होतोय, 8:30 वाजले पण अजून डबा नाही पुरीचा, काय नाही म्हणलं आधी हे करून घ्यावा। शिळं मोहरं दिसलं का माझं टाळकं खाते। सकाळी तरी कालची सकाळची गवारीची भाजी होती, खराब झाली, वाट्या 2 वाट्या। त्या दोघा भावा भावांनी होतं आमंत्रण जेवायला, ती गेली रात्री जेवाय तिकडं। मी दुपारी दूध चपाती खाल्ली, त्यामुळे रात्री काय मी जेवलीच नाही, चालून दमून आली बाजार घेऊन, त्याच्यामुळे जेवलीच नाही रात्री मी कसली। पाणी पिली झोपली तेवढ्यावर। आता कांदा भाजला यात मध्ये तेल घालते, त्याला मिरची घ्यायची तळून चांगली भाजते। नाच करू वाटत नाही वा, उगाच इतकं मस्त राशनचं तांदूळ आहे पण तरी काय फुकाटायचं काय मीठ बीठ त्याला। जाळ घालून चुलीवर काल भात शिजलेलाय, थोडा घालायचा, तेवढा जरी शिल्लक राहिला असता नव्हतं काय, पण लय भात राहिलाय मला। परतून पण तेल मीठ घालून मुडतंय का नाही टेन्शन पडलं, म्हणलं स्वयंपाकाच्या आधी ती करावं, म्हणजे भुकोच्या कावाला पहिले खाली ती पोरं खात बसलेली। मग आणून तरी प्लेट खरकाट टाकून गेली, मनानं खाल्लं, बापूनं खाल्लं, गुलानं खाल्लं, जिदा राहिले खायचे तेवढी। भातात मीठ असतंय तर पुन्हा नंतर सगळा मसाला केला तर अजून थोडं दूध तापवून घेतली, ताजं दूध वैसच ठेवलं होतं, कालचं शिळं दूध होतं म्हणून ते दूध 2 पातेल्यात होती कालची, ती तापवून घेतलं, ताजं तापवलं, ती दूध तापवून तर कांदा चिरून मिरची चिरून ह्याची तयारी केली। तर पुन्हा त्याला म्हणलं ते हवा पडतो कढीपत्त्याचं हाय आपल्या झाडीचं चांगलं एवढं एवढं झालं। कढीपत्ता टाकल्याशिवाय वास चांगला येत नाही। आणलेला काय वाया घालायचा, भाजी वांग्याची करायची, त्याला तर काय कढीपत्ता टाकू शकत नाही। डब्याला आता कशाची भाजी करावं, 1-2 बटाट्याची 2 चपात्याचं म्हणून द्यावं करतो। मनाचं काय एवढी गडबड नाही, तर त्याला द्यावं लागतंय सारखी करून। आता बघा कोथिंबीर अशी काही टाकली नसती तर चाललं असतं, आणले काल बाजारात, म्हटलं तिला कशाला पडायचंय, टाकायचं हाय तवर। म्हणतात की इरीवारी पोळ्या आणि सणादेशी गोठूया, पुन्हा सणादेशी नसली तर चालेल, हाय तवरच खायचं। फुटलेलं धना आणा म्हणून 3 मागे लागले घ्यायच्या, आणून आता इथं मोकळं झाडाच्या मध्ये मोकळा आहे, तर थोडं फुटलेलं धना टोचल्यावर घरची फुटलेली होती खायला करायला। लसणाशिवाय बघा माळवं करायला येत नाही, लसणाला असं त्याची रान करून का तर लसूण लागतोय आपल्याला मसाल्याला, म्हणून ती मस्त आली पडून तिथं करू लागते। खायला माळवं करायचं म्हटलं नको वाटतं त्यांना, काहीतरी राहिलं तरी म्हणते काहीतरी राहिलंय बघा, 0.4 टाकायचं राहिलं मध्ये जागा केली, त्याला रसाय पाहिजे ते जरा असं हातावर चुरून टाकलं म्हणजे वास येतो खमून। आता टाकायची हळद,
आता टाकली बघा हळद. हळदीच्या नंतर जरा तळसून घेतली असं. काय मस्त पोहे केले सकाळी, पण हीच फोडणीच्या भातापेक्षा भारी लागते. शिळा भात व्हायचा चुरून घेतलाय गाठी करून घ्यायच्या. आता ही भात फडफडीत होत नसतो, रेशनचा असते असा घट्टा होतो त्याला म्हणून फोडून घेतलाय. मसाल्यापुरती मीठ टाकतो. गॅस कमी करते कारण भात हलवून करत खालच्या बाजूला करतो बसायला. हलवून घेते खालचा मसाला. किती गाठी पडल्या तर ह्या गाठी पाण्याची पैसे देऊ का? दे दे. काम सांगत चुकीचं आहे मनाला. मिरची टाकल्यामुळे ठसका होता. उलटाने गाठी करून घ्यायच्या. पुन्हा कुठे सुटसुट मला कुणाला आवडतो सांगा. शेळ्या भाताचा नाश्ता आवडायपेक्षा लागतंय चांगलं आपलं खायचं. नाश करण्यापेक्षा बरोबर आहे. पहिल्या लोकांनी भेटत नव्हतं. आपण खुशाल आजकालची माणसं राहिलं शिळ द्या टाकून कुत्र्याला, द्या टाकून मांजराला. थोडं बिघडते ती. लई वेगळा झाले आजकालचं पोट. काय होत नाही. शिळा भात पांढरा खाऊन येते परतून खाल्ल्या त्याला घालते. रात्री तर केलेला आहे भात. फोडणीचा भात असतं नाही रातचा उकाड्या बिकाड्याचा लगेचच लागला असता. पण पांढरा भात असल्यामुळे राहिला. तरी मी खिडकी उघडी ठेवते. रातच येऊन कोणतं खिडकी लावून जाते. सकाळी मी खिडकी उघडी ठेवली होती. पामुनी लावली. पुन्हा सकाळी उठून मनाला खिडकी लावली. हा खिडकी राहिली पाहिजे. किचन राहिली. ठसका उठतो, ठसका बाहेर जातो. पप्पा म्हणलं की चिमण्या येते. चिमण्या जाते त्या तेव्हा. दरवाजा बी उघडा ठेवायचा नेहमी नाही ते तिथं. किचन मध्ये सतत माणूस असते. कशाला जाते सतत नसते का? सकाळ संध्याकाळ तरी असते किचन मध्ये. मला आता भाजी करते वाटायची. काय 2-3 चपाती पीठ आहे. गव्हाचं करायचंय. डब्यासाठी चपात्या लागतात बघा. खायचं काय नाही. आताही माणूस कसं रे. तर झालाय बघा आता आपला भात तयार नाश्त्याचा. या सगळी जण नाश्ता करायला.